कल तक तो उन्हीं के लोग बोल रहे थे मुसलमान ज्यादा पैदा कर रहे हैं, डेमोग्राफिक चेंज हो जाएगी। आप तो हमको दिखा रहे हैं कि हम लोग रिसोर्सेज खा जाएंगे, वो खा जाएंगे। अब मोहन भागवत बोल रहे बच्चे पैदा करो। शास्त्र लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो। 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, 2 पेक्षा जास्ती पाहिजे 3 पाहिजे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पुन्हा एकदा चर्चेत आले। यावेळी कारण आहे लोकसंख्येवरून त्यांनी केलेलं वक्तव्य। प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत असं भागवतांनी सुचवलंय। त्यासाठी त्यांनी लोकसंख्या शास्त्रांच्या आकड्याचा आधार घेतलाय। लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी झाला तर समाज नष्ट होतो असा इशारा मोहन भागवतांनी दिला। संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते फार चिंता आहे। चिंतेचा विषय आहे याचं कारण ते शास्त्र लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो। पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही। कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही। अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले। 2.1च्या खाली येतं कामाने। आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहिती आहे मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नको। 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, 2 पेक्षा जास्ती पाहिजे 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं। पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही, टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे। नागपुरात कठाळे कुलसंमेलनात मोहन भागवत बोलत होते। या संमेलनात मोहन भागवत यांच्या आधीच्या वक्त्यांनी आजकाल अनेक तरुण दाम्पत्यांना एकही मूल नको असतं असा उल्लेख केला होता। त्यावर भागवत बोलत होते। त्यांच्या या वक्तव्यावर MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली। मोहन भागवतांनी हा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसंच संघ स्वयंसेवकांना द्यावा असा खोचक टोला ओवैसींनी लगावलाय। ये उनको नरेंद्र मोदी को जाके सिखाना चाहिए था, उनको जो पार्लियामेंट इलेक्शन में क्या बोले थे, मुस्लिम महिलाएं ज्यादा बच्चे पैदा करती। बोले नहीं बोले प्रधानमंत्री, उनके भाषण में बोले ना बात कि आपके हिंदू बहनों गलों से मंगलसूत्र छीनकर उन महिलाओं को दिया जाएगा जो ज्यादा बच्चे पैदा करते। अब मोहन भागवत को क्या बोल रहे, हमारी आबादी गिर रही है, पॉपुलेशन गिर रहा है, तो क्या बोल रहे, बच्चे ज्यादा पैदा करो बोल रहे वो, फिर RSS वाले शादी करना शुरू कर देना फिर। हिंदूंचा जन्मदर घटणं धोकादायक असल्याचं मत पंढरपुरातील अनेक भाविकांनी बोलून दाखवलं। तर महागाईमुळे सगळ्याच धर्माचे लोक मुलं जन्माला घालताना विचार करतात असंही मत काहींनी व्यक्त केलं। सर्व गरिबाची खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, काही नाही, एक मुलगा एक मुलगी बरा व्यवस्थित आहे। 3 मुलाचं काय घेणं येतं, राहायची खाण्याची सोय नाही, किती महागाई आहे गावात। ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार असावे, पण आत्ताच्या पिढीनुसार आत्ताच्या काळात मुलींना वाटत हम दो और हमारे दो एवढंच मुली विचार करतात। योग्य आहे, कारण की मुस्लिम लोकांची संख्या खूप वाढत आहे आणि आपल्या हिंदूंची संख्या 1 नाही तर 2 मुलं असं म्हणतायत आपले, ते पण योग्य आपल्या हिंदू लोकांचं का तर कारण शिक्षणाचा खर्च आणि प्रत्येक मुलाला आई वडिलांना वाटते आपला मुलगा कॅपेबल व्हावा। मला तरी बरोबर वाटतंय, पण मेन म्हणजे आपलं पण हिंदुत्व आपण टिकवलं पाहिजे। त्या 3 पोरांना जरी आपण वाढवलं तरी त्यांच्यावर संस्कार हे हिंदुत्वाचेच झाले पाहिजे। कुठलाही समाज 3 मुलाला नष्ट होत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे। आपण जर विचार केला तर त्यांच्या मुलांचं शैक्षणिक हे कोण खर्च करणार हो, आणि आताच्या काळात एवढी महागाई वाढली आहे तर हे बरोबर नाही असं वाटतं। भारतात हिंदू मुस्लिम लोकसंख्या आणि प्रजनन दर कसा बदलत गेला यावर एक नजर टाकूया। 1951 साली हिंदू लोकसंख्या होती 84%, तर मुस्लिम लोकसंख्या होती 10%। 2011 साली हिंदू लोकसंख्या 80%, तर मुस्लिम लोकसंख्या 14% होती। 1992-93 या काळात हिंदूंचा प्रजनन दर होता 3.30, तर मुस्लिमांचा होता 4.41। 2019 ते 2021 या काळात हिंदूंचा प्रजनन दर होता 1.94%, तर मुस्लिमांचा होता 2.36%।
जन्मदरावरून सरसंघचालकांनी गेल्या 3-4 वर्षात याआधीही 3-4 वेळा चिंता व्यक्त केली आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी सुद्धा ही चिंता व्यक्त केली होती। नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चर्चेत आलेल्या व्होट जिहाद या मुद्द्याची सुद्धा आजच्या वक्तव्याला किनार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।